नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत वांग बटाट्याची भाजी शेंगदाण्याचे कूट घालून. लसूण मिरची ठेचून घेतलेली आहे. भाकरीच्या तव्यावर आपण भाजी करणार आहोत. इथे मी हिरवे वांगे आणि बटाटे कट करून घेतलेले आहेत. तवा गरम करून त्यात तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडे जिरे मोहरी, कढीपत्ता, हिंग, जाडसर ठेचलेल्या लसूण आणि मिरची टाकून फोडणी तयार केली. फोडणी छान अशी भाजल्यानंतर त्यात वांगे आणि बटाटे टाकून अर्धा टमाटर कट करून टाकायचा. छान असं मिक्स करून 10 मिनिटं वाफवून घ्यायचं. इथे बघा 10 मिनिटं झालेले आहेत. आपण आता उघडून बघूत. बघा भाजी छान अशी शिजलेली आहे. तीही पाणी न वापरता. आता थोडं लाल तिखट आणि हळद थोडी वापरून थोडं मीठ, कोथिंबीर घालून छान असे भाजी परतावी. शेंगदाण्याचे कूट शेवटला टाकून भाजी मिक्स करून घेऊयात. पुन्हा झाकण ठेवून 5 मिनिटं भाजी आपण वाफवून घेऊयात. वाव, बघा भाजी किती छान झालेली आहे. सुटलं ना तोंडाला पाणी. पुन्हा वरून कोथिंबीर टाकून तयार आहे आपली वांग बटाट्याची भाजी. गरम गरम भाकरीसोबत अप्रतिम लागते बरं का.